त्याचं काम किती फास्ट झालं. 20 मिनिटात आपण मुंबईतून बाहेर पडतो. अटल सेतू म्हणजे एकदम खूप सुंदर आणि असं व्यवस्थित बनलेलं आहे. खरोखर त्यांनी कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करून लोकांना एक सोयीस्कर मार्ग करून दिलेला आहे. माझा कमीत कमी आधी मला 8 तास लागायचे चिपळूणला पोचायला, तेच आता आम्हाला 6 तास लागतात. 12 जानेवारी 2024 मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिवस. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं. मुंबईच्या शिवडीपासून रायगडच्या उरणला जोडणारा पूल अनेकांसाठी वरदान ठरला. 2.5 तासांचं अंतर अक्षरशः 20 मिनिटावर आलं. माझा कमीत कमी आधी मला 8 तास लागायचे चिपळूणला पोचायला, तेच आता आम्हाला 6 तास लागत आहेत. तसंच अटल सेतू हे एक अचीवमेंट आहे या सरकारची. गेल्या 10 वर्षात या डेव्हलपमेंट झाले त्यात. मुंबईची लोकसंख्या पाहता स्थानिकांना होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ट्रॅफिक, आणि त्याचमुळे या पुलाची गरजही भासली. हा पूल पहिल्यांदा चर्चेत आला तो 60च्या दशकात. ये अटल सेतु MTHL, इसकी संकल्पना परिकल्पना 1973 में रखी गई थी. 1982 में GRD टाटा कमेटी ने इसकी अलाइनमेंट फिक्स की, लेकिन 40 साल तक कुछ नहीं हो पाया. मुंबई आणि उरणला सागरी मार्गाने जोडण्याचा निर्णय झाला, पण अनेक फायलींप्रमाणे ही फाईल सुद्धा कपाटात धूळ खात पडली. 43 वर्षांनी 2006 साली या पुलासाठी पहिल्यांदा टेंडर्स काढलं. 2008 साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला याचं कंत्राट देण्यात आलं. डेडलाईन होती 9 वर्ष 11 महिने. मात्र काहीच महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं या प्रकल्पातून काढता पाय घेतला आणि प्रोजेक्ट पुन्हा रखडला. कालांतरानं प्रकल्पाची जबाबदारी आली MMRDA कडे. प्रथा को तोड़कर सीधा हमारे MMRDA को आप कर्जा दीजिए. मोदी जी ने देश में पहली बार कैबिनेट का निर्णय करते हुए सीधे MMRDA को ये लोन उपलब्ध कराया, तो हमारे MTHL का काम तेजी से आगे बढ़ा. जपानच्या जिका म्हणजेच जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीला हा प्रकल्प त्यांनी सोपवला. पुलासाठी लागणारा 80% खर्च जिका आणि उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार करेल असा करार झाला. इस ब्रिज को बनाने में जापान ने जो सहयोग किया है उसके लिए मैं जापान सरकार की विशेष रूप से आभारी हूं. 2017 साली पुलाचं डील लॉक झालं आणि 2018ला कामाला सुरुवात. मैं 24 दिसंबर 2016 का दिन नहीं भूल सकता, जब मैं मुंबई ट्रांस हार्बर लिंक अटल सेतु के शिलान्यास के लिए यहां आया था. तब मैंने छत्रपति शिवाजी महाराज को नमन करते हुए कहा था कि लिख कर रखिए, देश बदलेगा भी और देश बढ़ेगा भी. जिस व्यवस्था में सालों साल काम लटकाने की आदत पड़ गई थी, उससे देशवासियों को कोई उम्मीद बची नहीं थी. लोग सोचते थे कि उनके जीते जी बड़े प्रोजेक्ट पूरे हो जाएं, ये मुश्किल ही है. और इसलिए मैंने कहा था, लिख कर रखिए, देश बदलेगा और जरूर बदलेगा. पूल उभारताना केंद्र आणि राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न असो किंवा फ्लेमिंगोंच्या स्थलांतराबाबत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केलेली नाराजी, सरकारला चांगलंच घेरलं गेलं. कई लोग कहते थे कि फ्लेमिंगो सेंचुरी है, उसका क्या होगा. हमने BNHS के माध्यम से उसके मिटिगेशन मेजर्स किए और आज हम देख सकते हैं फ्लेमिंगोस की संख्या बढ़ी है, वो संख्या कम नहीं हुई और ये हमारा सेतु भी तैयार हुआ. सर्व अडचणींना दूर करत सरकारनं तोडगा काढला आणि या सागरी महामार्गाचा मार्ग मोकळा झाला. ॲडव्हान्स लाइटिंग, 400 CCTV, इमर्जन्सी कंट्रोल रूम अशा अनेक सोयी सुविधांसह सुरू झालेला पूल देशभरात चर्चेचा विषय ठरला. महत्त्वाचा म्हणजे मुंबईकरांसाठी वरदान ठरलेला हा पूल खुला झाला तरी एक प्रश्न सारखा निर्माण होतो.
1963 साली पहिल्यांदा चर्चेत आलेल्या पुलाला इतका उशीर का झाला? 60 किंवा 62च्या दरम्यान अटल सेतूचं यांनी घोषणा केली होती, परंतु आज इतकी वर्ष ते काम झालं नाही. जेव्हा जे आता समजा 60 वर्ष समजा काँग्रेसने या देशात काही नाही केलं, त्यांनी फक्त काय नारळ फोडून ठेवायचे, सगळीकडे ते नारळ फोडूनच ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे काही काम केलं नाही. आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये जे कामं स्लो झालेली ते हे काम व्हायला 50-60 वर्ष 20-1 वर्ष अटल सेतू व्हायला लागली. तो काळ या ह्याच्यात 10 वर्षामध्ये झाला. अटल सेतूमुळे मुंबईकरांना ट्रॅफिकपासून मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील अनेक भागात आजही अशा पुलांची मागणी आहे. सरकार अशा पुलांची लवकरात लवकर निर्मिती करेल अशी आपण आशा बाळगूया. सध्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.